आज आधी नंतर बोल असं कुठे कुठे सांग. पहिली स्पोर्ट्स सांग आपल्या पब्लिकला कुठे कुठे जायचं. सांग वाचून दाखवता. भारी हवा गाडी आली तर हवा आपली गाडी येईल. इकडे बघा हायवे पूर्ण हायवे. गाईच वसत वरून आपला भाऊ भेटलाय. इथे गणपती पुल्याला आलो होतो आणि भावाने आपल्याला ओळख. गाडी निकलताय दूर कमेंट करा. चलती गाड़ी निकलता है दूर विनायक के हाथ में गुलाब का फूल. हे गाईज गुड मॉर्निंग. कशी आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी मॉर्निंगचे 7 वाजलेत आणि आजचा व्लॉगची सुरुवात करतोय. तर गाईज ब्लॉग नाही तर व्लॉग. अरे उदय समज नाही, ब्लॉग नसतं ते व्लॉग असतं. भूल गया. तर चला मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. तर गाईज आताचे व्लॉग असे असणार आहेत की आपली फॅमिलीची जी ट्रिप आहे ती निघाली आहे. सो मी तुम्हाला काही दिवसापूर्वी बोललो होतो की धमाकेदार ब्लॉग तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. सो आज पूर्ण फॅमिली आहे आणि पूर्ण फॅमिलीचे ब्लॉग असणार आहे. सो किती दिवस चालू आहे काय चालू आहे मला काहीच माहीत नाही. फक्त मालवण एरिया असणार आहे फिरण्याचा. सो ते तुम्ही एन्जॉय करणार आहात. आणि रुंबा रुंबा टुंबा टुंबा अंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा के के कुकू दु एकजन दुष्टू गोरू. आजच्या ब्लॉगची सुरुवात खूप मस्त झाली कारण मॉर्निंगला उठल्यानंतर ना एक एनर्जी येते अंगामध्ये आणि ती एनर्जी आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि सो चला नाईट करून आलो आणि आज तर मी झोपलो पण नाही. नाईट करून आलोय आणि फ्रेश वगैरे झालोय आणि आता निघालो. काय देखील रेडी झाले. काय रे कुठे चालले? कुठं? फार्म हाऊसला. दीदी सुद्धा रेडी झाली आहे. चला दीदी किती दिवस चालले एवढी मोठी बॅग घेऊन? 17 बॅग घ्यायचं तर एकच बॅग काम. आरती इकडे आमचे भाऊ चिऊ नानी. चल ध्यान ठेवा तुम्ही सौकात जा. हॅपी जर्नी बोल. हॅपी जर्नी बोल. हॅपी जर्नी बोल ना एकदा. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. हा चला चला फायनली सर्वजण आलेत आणि आमचे मॅनेजर भाऊ आहेत. भाऊंनी ट्रिप अरेंज केली. भाऊ पहिले सांगा आम्हाला कुठे कुठे जायचं. आम्हाला स्पॉटच नाही माहित. आम्ही निघालोय पण. आज आधी नंतर बोल असं कुठे कुठे जायचं. सांग. पहिली स्पॉट सांग आपल्या पब्लिकला कुठे कुठे जायचं. सांग वाचून दाखवता. आम्ही कोकणामध्ये चालले मालवण मध्ये आणि मालवण मध्ये भरपूर पॉइंट आहेत. बेट वगैरे आहेत आणि चांगलं पण मंदिरं पण आहेत मस्त बघण्यासारखं. तर आम्ही तिथे चाललेलं आहे बघा. आणि वेस्टर्न ड्रेस घातले नाही इकडे बघा पिशव्या. मुज्जावाला उपास राहायचे का येणार आहोत कुठे? गणपतीपुळे. ओके. वा वा नियतीने पण मेकअप केले. सकाळला घाल कशाला मेकअप केली पाहिजे. 4 वाजता उठल्या. तुम्ही 4 वाजता उठलाय मी झोपलोच ना रातभर. आपल्या सोबत एक कायरा. काही कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? पहिले जाणार गणपतीपुळे. गणपती बाप्पाचं दर्शन घेणार ना तू? घेणार का नाही? पहिली कुठे जायचं? गणपतीपुळे. हो बाई न्यू अँड न्यू चष्मा तुला नाही दिला मावशीने? हा अरे बाबा आमच्या हिरोईन रे हिरोईन. हिरोईन शाबास. आता फोटोशूट काही संपणार नाही. माझा फोन कोणाच फोटोशूटला भेटणार नाही कारण माझा फोन फक्त ब्लॉग. चेरी आणि इकडे पूर्ण भाऊ भाऊ परिवार. चेरी परत जेली बिली सगळं. मोरया. पाणी पाणी वाटले का? पाणी आहे ना. पाणी भिजवला पाहिजे होता. तर गाईस फायनली बस पॅक झाले. आता कसं तरी ऍडजस्ट करावं लागेल ना. आपली ट्रिप आहे बोलत. गणपती बाप्पा जय.
आई इंटरेस्टिंग आहेस ना ट्रिप साठी? चला ताई बरी आहेस ना? खरंच खूप आनंद वाटतं. हा क्षण पुन्हा येणे कठीण आहे. सगळ्यांनी मनसोक्त आनंद करा, कारण हीच लाईफ आहे आणि आपण जो एन्जॉय करणार आहोत तो युट्यूबच्या माध्यमातून एक मेमोरी आपल्या आयुष्याची सेव्ह करणार आहोत. त्यामुळे बिंदास एन्जॉय करा. चला लेट्स गो. बरा काहीतरी बोल. आरू आज मेकअप नाही केलीस तुम्ही? हा नेतीने बघ कशी मेकअप केलंय. तू गावलेस म्हणून? हा काय रिझन? हा काय रिझन काय आहे? रिझन काय मेकअप का नाही केलीस? तू देतच नाही तिला मेकअप. अरे द्यायची ना तिला पण तिलाच मानतात तुला ना मानित कोण. बरोबर आहे ना? हा शाबास. काय ना बघ गाईज फायनली आपली ट्रिप निघाली आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्याला आहोत. अर्ध्या रस्त्याला म्हणजे आता तर आम्ही आमच्याच एरियामध्ये आहोत, परंतु सुरुवात तर माझी थोडी अडचणच गेली आहे, कारण नाईट करून आलो ना त्यामुळे मूड नाही आहे. परंतु तुमच्यासाठी व्लॉग बनवतोय मंडळी. तर माझ्या सोबतीला आता आमची न्यू वाची इकडे आरू आहे आणि एन्जॉयमेंट करणार आहे आमची दिदू. इकडे भाऊ पूर्ण फॅमिली, इकडे बाबू. ए बाबू ऐकर तुम्ही बस भाऊजी कशी मी राखू तुमची बाळजी. बस भाऊजी 12:30 वाजलेत आणि बसमध्ये थोडा वेळ मी झोपलो होतो आणि आता अर्ध्या रस्त्याला आणि आता मस्त आम्ही कर्दाच्या झाडाखाली इथे चिल करायला बसतोय. इथे आता आम्ही जेवण करणार आहोत. भाकरी आणि तिथे काय आणले डब्याला? सोयाबीन. ओ ठीक आहे. पनीरची बुर्जी. काय आणलंय? आज सोमवार आहे. पनीर बुर्जी. हा पनीर घे. म्हटलं अंडा बुर्जी. काय रा बिझी आहेत मोबाईल मध्ये आणि इथं भारी वाटते. जरा दुपारची वेळ झाली आहे, ऊन वगैरे लागत नाही झाडाखाली आणि हाच आनंद. काय जेवण सुद्धा करून झालंय आणि बस इथे लावली होती आम्ही आणि मस्त या झाडाखाली मस्त सावेमध्ये आम्ही जेवण करत होतो. बाबू तू जेवलास? जास्त जेवला का कमी जेवलास? कमी का? जास्त जेवायचं ना का? चला आता जातो आम्ही बस मध्ये बसतोय. बघू नेक्स्ट प्लॅन कुठे. भारी हवा. गाडी आली तर हवा आपली गाडी येईल. इकडे बघा हायवे आहे, पूर्ण हायवे एरिया आहे. व्ह्यू बघा ना एकच नंबर ना ब्रो. फोटो ना व्हिडिओ ब्लॉग मधून घ्या फोटो. स्क्रीनशॉट मारा तुम्ही मस्त आणि काढून टाका. तुम्ही मेकअप अजून नव्हतं ना? गणपती बाप्पा हॅलो. सी माती ओळखीची वाटते का? ओळखीची. तर काय आम्ही आता पोहोचलोय गणपती पुलेला आणि इकडे गाडी लावली आहे पार्किंगला आणि समोर न बघा बग्गी आली आहे. हो भाई रुंबा बग्गी आली रुंबा. आणि सर्वजण आता फ्रेश होत आहेत. काय करते काय रे? होय बाबा गोळी झाली. गाडी बघ कसली भारी ना. तुला बसायचं आहे का? इकडे आमची कायरा झाली हिरो. चष्मा का काढला तुम्ही आता? लाव चष्मा लवकर. चष्मा तर लागा ना भाई साहेब. कुठं बसल्या? चला इकडे आहे ना सगळीकडे आहे ना काहीच लालच माती आहे, पूर्णपणे लाल माती. आणि आता आम्ही ते गणपती पुलेला आहे ना बीचवरती नाही जाणार, कारण ऑलरेडी आम्हाला खूप जास्त उशीर झालाय. माझं प्रेडिक्शन बरोबर होता. मी यांना सांगत होतो की रात्री आपण 8 वाजता निघू, नाहीतर यांना सकाळी 6 निघायचं होतं. पण मी काहीच नाही करू शकत. जाऊ दे आता काय बोलू मी.
सो त्यामुळे आता मला गणपतीपुळेच्या बीचवरती नाही जायला भेटणार ना. काय रा तुला पाण्यात जायचं तुला काय म्हणजे चला बघून घ्या इथला बगीचा. श्री क्षेत्र गणपतीपुळे दिसतंय का? दिसतंय का? हे झूम कर झूम कर. काय रे झूम कसं करायचं? अरे बाबा अजून यांची मेकअपच चालली. हो गाईस इथला परिसर पूर्णपणे मन आहे ना आपला फिरवून घेतो. इकडे बघा ना झाडं झुडपं एकदम मधोमध रस्त्याच्या मधोमध. मला इथे सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे विटा. हा इथं पूर्ण मला रेड कलरच्या आणि एक वेगळ्या टाईपच्या विटा आहेत. चिरा बोलतात. चिरा आपल्याकडे विटा बोलतात परंतु या साईडला चिरा बोलतात. आणि आपल्याकडं या विटा बघायला भेटत नाही. चिरा या विटांचं घर बांधलं ना प्लास्टरची गरज नाही ना कलरची गरज. कलरची कशाला नाही? कलर मारायला लागेल. लुकच भारी आहेत. हो हो घे मग आपल्याला. चल होऊ द्या करतो. चल च्या गावात चिंबोरी गाव चिंबोरीची भाकर काय ये बाई होऊन तर मार कम से कम साईडला तरी होऊन. चला जाऊया आता बघूया दर्शन भेटतंय का. आता बीचवरती नाही जाणार. बघूया गणपती बाप्पा मोरया. गाईस फायनली आम्ही मेन एंट्री मधून प्रस्थान करतो. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. जाऊया आतमध्ये. ओ भाई त्यानंतर वाईफच वेगळी येते. आणि माझी ही तिसरी वेळ आहे मंडळी. आणि मंदिराच्या आणि मंदिराच्या हे बघा वालू वाव वाव फेवरेट प्लेस. काय रा खाली उतर बघ भारी भारी आहे बघ. खाली उतर मग ना उतर. ओ दीदी दीदी इथला इथे एक बिझनेस करशील का? ऐक ना नारळाची झाड जरा नारळ पाडतो विकायचं. हा अरे सोपा बिझनेस आहे मस्त डबल कमाई. आणि बघा मंदिर पण इथे समोरच आहे. इथनं लाईन लागावं लागेल पहिली. आणि त्या साईडला आहे बीच. तो तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे परंतु आता एंट्री नसेल आय थिंक कारण टाइम झाला. बघूया तरी जाऊया दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं आधी. काहीच आता आम्ही थांबलोय लाईनला. आणि लाईनला गर्दी काहीच नाही. जेमतेम 5 ते 6 मिनिटामध्ये आमचं दर्शन होईल. इकडे बघा पूर्ण खाली आहे. चला लवकर लवकर दर्शन घेतोय. इथे कॅमेरा बंद आहे सो त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत. आम्ही आलो ठाण्यावरून. इथे जरा आम्हाला बटाटे घ्यायचे. बटाट्यांचा बिझनेस आहे ना आमचा. गाइस फायनली दर्शन घेऊन झालंय. आणि इकडला मंदिर बघा मंडळी. ओ वाव एक नंबर. आणि डोंगराच्या किनारी बसलेला आणि समुद्राच्या सुद्धा किनारी बसलेला हा मंदिर. आणि इकडे खूप सारे भाविक भक्त दर्शन घेऊन या वावरणामध्ये थांबलेत. आनंद घेतात आणि खूप भारी वाटलं. आणि सर्वजण फोटोशूट देखील करत आहेत. आता गरजेचं आहे का फोटो? गरजेचं आहे. दर्शन घेऊन आता आम्ही आलोय बीच वरती. इकडे बघा कायराचा एन्जॉयमेंट चालू आहे. काय हो काय आंघोळ करायची का तुला? आंघोळ करायची का? लेट्स गो फुल एन्जॉय कायरा ऑन द बीच. का गाड्या बिड्या. गाईज वसत वरून आपला भाऊ भेटलाय. इथे गणपतीपुळ्याला आलो होतो आणि भावाने आपल्याला ओळखला. युट्यूबच्या माध्यमातून ब्लॉग बनवून आपले ब्लॉग बघत असतो. भाऊ कसे असतो ब्लॉग आपले म्हणजे कसले ब्लॉग आवडतो ना शर्तींचे का फॅमिली? मोस्टली मी आता शर्तीने जास्त जात नाही. तर तुला काय आवडतं माझ्यामध्ये? हा थँक्यू. बाकी कधी आलेस? आता मी राईट करतो. ओके ओके.
आम्ही निघू आता भावा इथनं. चल चल. इकडे भाऊ राईड करतात. भाऊ येतो ना. बग्गी आधी बग्गी. बाबू जाऊ द्या पलवा 60. आता बीच वरती आम्ही घेतले शेवपुरी खायला. काय उगे डोंट लाईक शेवपुरी. डोंट लाईक. आय एम लाईक द शेवपुरी. आय एम इटिंग द शेवपुरी. आता आमच्या फॅमिलीच्या ट्रिप मध्ये एक नवीन मेंबर ऍड झालाय. तो म्हणजे आमचा वाघ. दाखव लावून दाखव. दाखव दाखव दाखव. उलटा उलटा लावतोय. उलटा वाघ. काय रा उलटा वाघ. चलती गाड़ी निकलता है दूर. कमेंट करा. चलती गाड़ी निकलता है दूर. विनायक के हाथ में गुलाब का फूल. वसत वसत वसत. दारी होती तुलस तिला घातले पाणी. दारी होती तुलस तिला घातले पाणी. अगोदर होते मम्मी पप्पांची तानी. आता झाले रणजितची राणी. जेजुरीच्या गडाला सोन्याचा कळस. जेजुरीच्या गडाला सोन्याचा कलस. भाग्यवान रावांचं नाव घेते मी त्यांची तुळस. जे जे वापचे. शंकराच्या पिंडीवर बेल वाटे वाकून. शंकराच्या पिंडीवर बेल वाटे वाकून. नानारावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. त्याचं वेगळं काय जाऊन तर गाईज फायनली 4 तासाची रनिंग करून आम्ही पोहोचलोय मालवणमध्ये. आणि मालवणमध्ये भाऊंच्या मित्राचा इथे घर आहे. सो इथेच आज आम्ही आजचा दिवस राहणार आहे. आणि त्यानंतर उद्या जाणार आहोत इथनं. सो इथे राहायला मंडळी एवढं भारी वाटणार आहे एक दिवस स्पेंड करायला. आणि इथला बगीचा, इथली झाडं जर तुम्ही बघितली ना. सध्या तरी अंधार आहे, परंतु एवढ्या अंधारामध्ये एवढा गारगार वारा सुटला आहे ना. आणि आपल्याकडे जेव्हा घरी असतो ना तेव्हा खूप जास्त गरम होते. आणि इकडे एवढी थंड म्हणजे थंडावा वाटतोय ना उभा राहायला. आणि इकडे बघा कोकम वगैरे म्हणजे एकदम प्युअर आहे. आणि नारळ, याच्यात नारळसुद्धा आहेत. खूप भारी आहे मंडळी इकडे. आणि इकडे राहायला सर्वांनाच आवडतं. कोकण एरिया म्हटलं ना तर खूपच भारी. सो आता सर्वजण गेले बॅग वगैरे आणायला. बॅग वगैरे घेऊन आले ना की आम्ही जेवणारसुद्धा आहोत. आणि आमची जेवणाची सुद्धा सोय त्यांनीच केली आज इथे. तर मंडळी आजचा व्लॉग इथेच एंड करतोय. कंटिन्यू व्लॉग येतील. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय गाईज. गुड नाईट. लव यू. काळजी घ्या. भेटूया.